भेटला आम्हाला आणि आम्ही घेतला हा खारून आता सरळ झोपायचं. तर गाईस आपण जाणार आहोत आता ओंकारेश्वरला आणि आता तुम्हाला मी तिकडचे शॉर्ट्स दाखवतो. गाईस आपण आता ओंकारेश्वरला आलोय आणि आपण आता चाललो गर्दीत. तू बाजूला येऊन काय बडबड करते? ही सिनरी तुम्ही बघत काय इन्फॉर्मेशन? पाणी सोडतात वाटतं ना, पाणी सोडता वाटतं ते. आणि गाईस इकडे ओंकारेश्वरचं टेम्पल आणि इकडे समुद्र आणि ही ओंकारेश्वरची एंट्रेन्स आणि एंट्रेन्सनी जाता जाता बाप रे ये अलगच व्ह्यूज आहेत बघू शकतात. बाप रे. आणि ते ओंकारेश्वरचं टेम्पल आणि तिकडे जायचं. बापरे भाऊ मी दिसत नाही. हे थांबा जरा. आणि इकडे सगळ्यांची कॅमेरे पोझिंग. चला बापरे इकडे गर्दी आणि इकडे ओंकारेश्वर टेम्पल मस्त दिसते. आणि थंडी पण थोडीच वाटते आपल्याला. इकडची थंडी कोणच नाही सहन करू शकत आणि इकडचा व्ह्यू तर तुम्हाला अलगच नेक्स्ट लेवल आहे. इकडे सगळे बोट आहेत सगळे जाऊया. तुम्हाला मी सरळ तिकडे दाखवतो. ते जसं व्ह्यू यार गाईस तुम्हाला माहिती आहे तुम्हाला मी देवाचं इकडचं स्थान नाही दाखवू शकतो. ते अलाउड नव्हतं मी काय करू पण नाही शकलो. ट्राय भरपूर केलं पण नाही करू शकलो. पण तुम्ही जाण एकदा विजिट करा तुम्हाला जाम मजा आहे जाम. आणि व्ह्यूच्या गोष्टी ब्लर नको इकडून व्ह्यू नाही आणि इकडून चिकला का लब्बा. इकडे एका भारी व्ह्यू सोबत आपण आता बोटीनी जाणार आहोत. आता तुम्हाला स्क्रोल करू नको ममलेश्वरला. इकडे दाखवता नाही बघ ना आहे ना दाखवत आहे. आपला हा तो जीनियस आहे. चल मी पण आहे. आईस चाललं तर बोटीमध्ये. आमका आता बोटीमधून आम्ही जाऊ ममलेश्वरला. आणि व्ह्यू तर काय बोलूच नाही शकत तुमच्याविषयी. आणि माझ्या मम्मीचा एक्सपिरियन्स आहे. मम्मी भरपूरदा म्हणजे एकदाच आले आणि आले. आणि आमची मामी चाललेलो आहोत. सगळी मज्जा ही आमची मामी. आणि आता मस्त ना सरळ बोटीचा व्ह्यू. आणि आता सर हा सगळे आमची अख्खी मेंबर फॅमिली आहे. आणि इकडेच व्ह्यू नजर लागेल माझ्या व्ह्यूची. आम्ही आंघोळ करणार. इकडे व्ह्यू क्लासिक. बापरे इकडे शिड्या पण आहेत सगळं केलंय. व्ह्यू मम्मी तिकडे दगडाची इकडे जा उभी राहा. मिळवलं देन मी आम्ही दोघं काढू द ब्लॉगर्स. हा प्रकार आहे 40 रुपये. आणि इकडे हो मोबाईल सगळ्यांकडे आहे. आमच्या चांगलं आहे. दादा जास्त 1+1+ चे गुण जातो. आणि दगड का लावले दगडांचे डोंगर का बनवले त्यांना डोंगर. ते त्यांना वाटलं ते छत्रपती शिवाजी महाराज आहेत. मनगड बनवले. बाबा खड्डा खोदलेला. पाणी सोडला
पाणी सोडतात म्हणून आवाज सायरन. डॅम पाहिजे तिथे डॅम आहे, तिकडनं पाणी सोडणार असं सायरनचा आवाज येतो. पाणी बसून होतो नेहमी. वाढतो पाणी ना, लेवल वाढते मग पाणी. हा असं असतं डुबण्याच्या विषय. आणि इकडे थोडं सिरियस आहे म्हणून याला मी बापरे क्लासिक व्ह्यू. काय दिसते माहिती आहे तू? बाई दुकानात खूप गेम प्ले. आता आम्ही अजून थोडं दगड पण थोडे आणि व्ह्यूच्या बाबतीत अरे थांबा. करूच नाही शकत. सेल्फी स्टिक सेल्फी स्टिक. इकडे मस्त कडक व्ह्यू. रे गाईड करतो. बस आता ठेव तर तू परशील कोसळशी गाईड करून. गाईड मी आता काढता काढता कोसळलो असं बोलशील नाही तर. अरे मला सांभाळता येतं मला. दादा सांगा दादा इकडे कोसळला आणि सगळंच मस्त आहे. दिसताना तर सगळंच मस्त आहे. दगड पुढचा व्ह्यू तुम्हाला नंतर दाखवतो बाई. अंका इकडेच व्ह्यू अख्खा फिरायला आलेत आणि इकडचा एकदम शराखा व्ह्यू. येस गाईस. हा आहे पूर्णा ममलेश्वर आणि इकडचा व्ह्यू म्हणजे एक नंबर. कुठे घाई असं कुठे माझी बायको कडे. माझी बायको कुठे गेली? घाई चला. आपण आलोय ममलेश्वर मंदिरच्या इकडे आणि इकडे मंदिरात सगळं अरेंज. बाकीचं कसं माकडाची फौज आहे इकडे पण घाबरी जाम वाटते. बापरे हम तुम्हारे साथ है भागो. मोनालिसा मोनालिसाची अजून छोटी बहीण. आणि इकडे काहीतरी आहे. चाललो आता नाश्ता करायला. रूमला भेटूया. 1,000 years later. गाईस आता भूक लागले म्हणून आम्ही आता खावतो थोडा. आम्ही आता 8:30 वाजले तरी थंडी हाय तर हाय भाई. ते मध्य प्रदेशमध्ये थंडीची कमी आहेच ना भाई. तुम्ही स्वेअर करा भाई. सकाळ सकाळ ते लागली थंडीची थंडी आहेच. नवग्रह शनी मंदिरच्या इकडे आलोय बघू शकतात. ओके. बापरे सगळे आलेत आपले गँग. शनी मंदिर इकडे आलोय आम्ही. वरती गेलोय अजून सगळे यायचे बाकी आहेत आणि बघू शकतात. तो बघ माकड बघा माकड. बापरे त्याच्या जवळच जाऊया आज आणि डर का सामना आम्ही करेंगे. मेरी कोप टोपले पाच बाजूला घ्या.